मागच्या भागात आपण पाहिले, अविनाश अन्वीला म्हणाला, तसं जेवणात काही तुझ्या फेवरेट गोष्टी पण आहेत, तर चांगलं होईल की तू आधी खाऊन घे, नाहीतर संपलं तर परत बनणार नाही. हे ऐकून अन्वी हसत म्हणाली, कोणतीच अडचण नाही, मी स्वतः बनवून घेईन, असं म्हणत ती सगळ्यांना जेवण वाढायला लागली. सगळ्यांनंतर शेवटी ती निर्भयकडे आली आणि त्याला वाढायला लागली. पण अचानक तिच्या हातातून भाजीचं बाऊल घसरणार होता. तेवढ्यात निर्भय झटकन तिच्या हाताखाली आपला हात ठेवून म्हणाला, सावध अन्वी. त्याच्या स्पर्शाने अन्वीच्या हृदयाची धडधड वाटली आणि त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. निर्भयने काही क्षण तिच्याकडे पाहून हात मागे घेतला. अन्वीने शांतपणे त्याला भाजी वाढली आणि बाऊल टेबलावर ठेवून त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. तेव्हा प्रथम राघवच्या कानात हळूच म्हणाला, दोघं एकत्र छान दिसतात. त्यावर राघव शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाला, फक्त छान दिसण्याने काय होतं, प्रेमही हवं. इतक्यात माहिराला काहीतरी त्रास होतो आणि सगळेजण घाबरून तिच्याजवळ जातात. अविनाश चिंतेने म्हणतो, काय झालं मिहू? तो अन्वीला पाहतो आणि म्हणतो, अनु, तू तर डॉक्टर आहेस, लवकर बघ तिची तब्येत. अन्वी म्हणते, हो का नाही, तिला तिथे सोफ्यावर झोपवू द्या. प्रथम तिला पटकन हॉलमध्ये घेऊन येतो आणि सोफ्यावर झोपवतो. अन्वी तिच्या बाजूला बसते. तिच्या मनगटाची नाडी तपासते आणि डोळे बंद करून काही क्षणांनी स्मित हास्य करते. हे पाहून प्रथम चिंतेने विचारतो, काय झालं, माहिरा ठीक आहे ना? अन्वी सगळ्यांकडे पाहते पण काही बोलत नाही. तेव्हा अविनाश विचारतो, काय झालं सांग ना. अन्वी मग अविनाशकडे पाहत प्रथमला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रथमजी, तुम्ही बाबा होणार आहात. तुमची बायको प्रेग्नेंट आहे. हे ऐकून प्रथम स्तब्ध होतो, तर बाकी सगळेजण आनंदात आनंदित होतात. समीर उत्साहात म्हणतो, म्हणजे मी काका होणार? अविनाशही आनंदात म्हणतो, आणि मी मामा. ईशी आणि मी दोघी मोठ्या मावशी. सगळेजण आनंदात होते. तेवढ्यात राघव शिखाताईंना म्हणतो, आणि तुम्ही नानी होणार आहात मम्मी. हे ऐकून शिखाताई आनंदाने म्हणतात, वाटतंय देवाने माझं ऐकलं. नानी होण्याचं सौभाग्य मिळालं, आता लवकरच दादी होण्याचंही मिळावं. त्या मनात मन्नतला पाहतात आणि म्हणतात, देवा, आता मला लवकरच हेही भाग्य मिळू दे. तेवढ्यात माहिराने हळूच डोळे उघडले. सगळ्यांना आजूबाजूला बघून ती म्हणाली, तुम्ही सगळे असे का उभे आहात? काही झालंय का? सगळेजण मंद हसू लागले. राघवने पाहिलं की प्रथम अजूनही आश्चर्याने उभा आहे. तो हळूच त्याच्या कानात म्हणतो, काय झालं? अजूनही विश्वास बसत नाही का की माझी साली आई होणार आहे आणि तू बाबा? प्रथम भानावर येतो. राघव पुन्हा म्हणतो, आता नीट लक्ष दे माझ्या सालीबाईकडे. जर कळालं की तू तिच्यावर ओरडलास किंवा रागावलास तर तुला खूप मार खावा लागेल, समजलास? हे ऐकून प्रथमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याचं लक्ष माहिरावर गेलं, जी सगळ्यांकडे पाहत होती. अन्वी तिच्या जवळ येऊन प्रेमाने म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स मिहू, तू आई होणार आहेस. हे ऐकून माहिरा थोडी आश्चर्यचकित होते आणि विचार करत म्हणते, म्हणजे म्हणूनच आज सकाळपासून असं विचित्र वाटत होतं. हे ऐकून सगळे थोडेसे चकित होऊन तिला पाहतात. सरिता ताई प्रेमाने थोडं रागावून म्हणतात, म्हणजे सकाळपासून तब्येत बरी नव्हती आणि तू एवढं डान्स केलास, वर कोणालाही काही सांगितलं नाहीस, निदान प्रथमला तरी सांगितलं असतं. माहिरा प्रथमकडे पाहते. प्रथम तिच्याकडे पाहत असतो. तो मग नजर हटवून राघवला म्हणतो, बघ काय करते ही. आता सांग मी काय करावं, रागवावं का ओरडावं? माझ्या रागवण्याचं कारणसुद्धा तीच देते. राघव पाहतो की माहिरा गोडसा चेहरा करत त्याच्याकडे पाहते, जणू सांगते, मला वाचव. हे पाहून राघव हसत प्रथमला म्हणतो, काही नाही, कदाचित ती कोणालाही त्रास द्यायचा नव्हता म्हणून सांगितलं नसेल. आता हे सगळं सोड आणि माझ्या सालीबाईंना वर घेऊन जा, थोडा आराम होईल. अन्वीही म्हणते, हो, मी सुद्धा हेच म्हणेन. यांना आता विश्रांतीची गरज आहे. डान्समुळे थोडा थकवा आला आहे आणि आता यांना फक्त हलकं जेवण द्यायचं आहे. खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी लागेल. राघव हसून म्हणतो, माझा यार प्रथम ती छान काळजी घेईल आणि आम्ही सगळेही आहोतच ना, एकत्र येऊन सालीबाईंची मस्त काळजी घेऊ. सगळे हसले. तेवढ्यात अमन, निखिल आणि निर्भय जवळ येऊन म्हणाले, निर्भय, आता आम्हालाही निघायला पाहिजे. ते ऐकून अविनाश तीनही मुलांकडे रागाने पाहत म्हणतो, आज कोणीही कुठेही जाणार नाही, सगळे इथेच राहणार, समजलं? हे ऐकून निर्भय म्हणाला, पण तुम्हाला तर माहिती आहे ना की आमचं. मगच मध्येच अविनाश म्हणाला, मला काही कारणं ऐकायची नाहीत, आधी जेवण करा, मग मी तुम्हा तिघांशी बोलतो. हे ऐकताच अविनाश परत जेवायला टेबलवर बसला
आणि बाकीच्यांनीही तसंच केलं. पण निर्भय अजूनही तसाच उभा राहिला होता आणि मनात म्हणाला, काही हरकत नाही रंगा, आज नाही तर उद्या, पण मी तुला तुझ्या कर्माची शिक्षा नक्कीच देईन. त्या दिवशी तू वाचलास, पण आता नाही वाचणार. असं मनात म्हणत तोही जेवायला टेबलावर जाऊन बसला. इकडे प्रथम माहिराला तिच्या रूममध्ये घेऊन गेला आणि हळूच बेडवर झोपवलं. त्यावर माहिरा हळूच म्हणाली, रागवले का? प्रथमने काहीच उत्तर दिलं नाही आणि जायला निघाला. तेव्हा माहिराने पटकन त्याचा हात पकडत म्हटलं, का दरवेळी एवढे खडूस बनता तुम्ही? सॉरी ना, प्लीज माफ करा. आनंदाचं वातावरण होतं म्हणून कोणाला त्रास होऊ नये म्हणून काही सांगितलं नाही. असं म्हणत ती निरागसपणे त्याच्याकडे बघत राहिली. तिचं बोलणं ऐकून आणि तिचा निरागस चेहरा पाहून प्रथमने तिरकसपणे म्हणाला, तुम्ही अशा गोड नजरेनं पाहता म्हणून काय मी तुम्हाला माफ करेन? अजिबात नाही. तब्येत खराब असूनही तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटलं नाही आणि आता रागावलो तर खडूस वाटतं. असं म्हणत प्रथम तिला ओरडायला लागला. माहिरा शांतपणे डोकं खाली घालून त्याचं ऐकत राहिली. प्रथम अजून ओरडत असतानाच तो अचानक थांबला, कारण त्याने पाहिलं की माहिरा लहान मुलासारखी रडू लागली होती. हे पाहून प्रथमला हसूही आलं आणि तिच्यावर प्रेमही वाटलं. तेवढ्यात माहिरा दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर मारत म्हणाली, तुम्ही फार गंदे आहात प्रथमजी. जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. सतत मला ओरडता, अजिबात प्रेम करत नाहीत. असं म्हणत ती लहान मुलांसारखी रडत राहिली. ते ऐकून प्रथमने तिचे दोन्ही हात धरले आणि अचानक तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा आणला, ज्यामुळे माहिराची धडधड वाढली आणि ती त्याच्याकडेच पाहत राहिली. तेव्हा प्रथम मिश्किलपणे म्हणाला, तुमच्या पोटात जे लहानचं बाळ आहे ना, ते माझ्या प्रेमाचीच निशाणी आहे आणि तुम्ही म्हणता की मी प्रेम करत नाही. असं म्हणून प्रथम थोडा थांबला आणि मग तिचे अश्रू पुसत म्हणाला, जर मला माहिती असतं की तुम्हीच लहान मुलासारखं वागाल तर मी कधीच बाळाच्या विचारात पडलो नसतो. तुम्हीच खूप आहात त्याची जागा भरून काढायला. असं म्हणत त्याने हलकं तिच्या गालावर एक गोड चुंबन घेतलं आणि माहिरा ओशाळत पटकन त्याच्या छातीत लपली. हे पाहून प्रथम हसतच तिच्यावर आपली दोन्ही बाहू पसरत म्हणाला, हेच तर करता तुम्ही. जेव्हा कधी सांभाळता येत नाही तेव्हा माझ्या छातीत येऊन लपता. हे ऐकून माहिराच्या ओठांवर हसू उमटलं. मग प्रथम तिच्याकडे थोडं वेगळं होत म्हणाला, थँक्यू, मला ही आनंदाची भावना देण्यासाठी. मी खूप खुश आहे माहिरा. ते ऐकून माहिरा म्हणाली, मीही खूप आनंदी आहे प्रथमजी. आणि पुढच्या क्षणी ती थोडी गंभीर होत म्हणते, वचन द्या, बाळ आल्यावर तुमचं प्रेम माझ्यावर कमी होणार नाही. हे ऐकून प्रथम तिला परत छातीजवळ घेत म्हणाला, वचन, कधीच कमी होणार नाही. थोड्या वेळाने प्रथम माहिराला झोपवून खाली येतो. संध्याकाळ जवळ आली होती. सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आणि इकडे इशी स्वयंपाकघरात एकटीच सगळ्यांसाठी जेवण बनवत होती. तेव्हाच राघवचं लक्ष इशीकडे गेलं, पण ती कुठेच दिसली नाही. त्यावर त्याने मनात विचार केला, सगळे इथे आहेत पण माझं जीवन कुठेच दिसत नाही. थोडा वेळ विचार करत म्हणाला, कदाचित ती किचनमध्ये असेल, चल पाहतोच. असं म्हणत त्याने एक नजर सगळ्यांकडे टाकली जे गप्पांमध्ये गुंतलेले होते आणि मग तो उभा राहत स्वयंपाकघराच्या दिशेने निघाला की तेव्हाच अविनाश एक नजर निर्भयकडे पाहून अन्वीला म्हणाला, तू कधी लग्न करणार आहेस की आयुष्यभर एकटीच राहण्याचा निर्णय घेतलास? हे ऐकून अन्वीच्या मनात काहीतरी फिरले. एक आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यात क्षणात पाणी आले. हे बहुतेक निर्भयने ओळखले आणि तो अचानक अस्वस्थ झाला. जणू अन्वीच्या डोळ्यातली नमी त्याला सहन झाली नाही. तेवढ्यात अन्वीने अविनाशकडे पाहत फिकट असत म्हटले, कधी कोणी भेटलाच नाही अवी, जो मला आणि माझ्या भावना समजू शकेल, म्हणून लग्नाबद्दल कधी विचारच केला नाही. हे बोलून अन्वी एकदम शांत झाली. तिच्या आवाजातल्या वेदना सर्वांनी जाणल्या. त्यावर अविनाश तिला बघत मनात म्हणाला, मला माहीत आहे अनु, तू आयुष्यात किती सहन केलंय. आईबाबांचा योग्य उपचार न मिळाल्याने निधन झालं आणि त्यानंतर तू डॉक्टर होण्याचा निर्णय घेतलास. मला आनंद होतो की तू गरजू लोकांचा उपचार करत आहेस, पैसे न घेता, आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून तुला कितीतरी आशीर्वाद मिळतात. हे विचार करताच अविनाशच्याही डोळ्यात थोडी नमी आली. क्षणभरासाठी घरात शांतता पसरली. कोणी काही बोललं नाही. तेव्हा मन्नत अन्वीला म्हणाली, तुम्हाला नक्कीच असा जीवनसाथी मिळेल जो तुमच्यावर मनापासून प्रेम करेल. हे ऐकून अन्वी हळूच हसली. इकडे किचनमध्ये राघव इशीला त्रास देत होता, कधी तिच्या कमरेला गुदगुल्या करत तर कधी पाठीवर किस करत. यामुळे इशी थोडीशी शहारली. तेवढ्यात राघव तिला मागून मिठी मारत हणवटी तिच्या खांद्यावर टेकवत प्रेमाने म्हणाला, बाळा, मला तुझ्यासारखीच एक डॉल पाहिजे. हे ऐकून इशी राघवकडे वळत त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, पण मला तुमच्यासारखा एक मुलगा पाहिजे.
हे ऐकून राघवच्या ओठांवर एक मिश्किल हास्य आलं आणि तो म्हणाला, म्हणजे तुलाही मुलांची इच्छा आहे? तर सांग, ह्या महिन्यात की पुढच्या? नीट विचार करून उत्तर दे, कारण हा महिना तर आत्ताच सुरू झाला आहे. रोज रात्री तुला त्रास देईन आणि कदाचित महिन्याच्या शेवटी मला बाबा होण्याची बातमी मिळेल. हे बोलून राघव लाजेनं लाजलेली इशीकडे पाहून हसला. इशी लाजून म्हणाली, धत, किती बेशरम आहात तुम्ही. त्यावर राघव तिला अधिक जवळ ओढून हलकं तिचे ओठ चुंबतो. इशीची पकड त्याच्यावर घट्ट झाली. राघव म्हणाला, हेच तर आहे आपलं प्रेम. बेशर्मी तर अजून बाकी आहे. तू एकदा मोकळी हो, मग नीट दाखवतो तुला. हे म्हणत राघव किचनमधून बाहेर निघून गेला. तर इशीला अजून आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकते. सुमारे 1 तासानंतर जेवण तयार झालं आणि सगळे डायनिंग टेबलवर बसले. प्रथम माहिराला खाली घेऊन येतो आणि आरामात खुर्चीवर बसवतो. इशी आणि मन्नत जेवण सर्व करत होत्या. तेवढ्यात अविनाश त्यांना थांबत म्हणाला, थांबा, सगळे आहेत पण अनु नाही आहे. त्यावर कृषा म्हणाली, ती तिच्या खोलीत आहे, मी बोलावते. असं म्हणत तिने निर्भयकडे पाहिलं आणि हसली. नंतर निर्भयला म्हणाली, निर्भू, तू जा ना, अन्वीजीला घेऊन ये. हे ऐकून निर्भय क्षणभर कुशाच्या चेहऱ्याकडे पाहून मनात म्हणाला, वाटते ही मला आणि अन्वीच्या जोडीला लावायचा विचार करते, म्हणून वारंवार काही ना काही कारण काढून मला तिच्याकडे पाठवते. पुढच्या क्षणी अन्वीबद्दल विचार करत तो मनात म्हणाला, खरं तर एवढी वाईट नाही आहे अन्वी. आणि कृषाला म्हणाला, ठीक आहे, जातो. असं म्हणत तो अन्वीच्या खोलीकडे गेला. तिकडे अन्वी खिडकीजवळ उभी राहून अश्रूंनी डोळे भरून आकाशातला चंद्र बघत होती. तेवढ्यात निर्भय खोलीत आला आणि तिला पाहून तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याला समजत नव्हतं काय बोलावं. तो आधी तिला बोललेला होता, पण तरीही थोडीशी घालमेल होत होती. खूप विचार करून त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात अन्वी मागे वळली आणि त्याला न पाहताच अविनाश समजून त्याच्या छातीत बिलकली. हे पाहून निर्भय थोडा गोंधळला आणि त्याचे दोन्ही हात हवेतच राहिले. त्याला जाणवले की अन्वी रडत आहे. ती त्याच्या छातीवर रडत म्हणाली, आईबाबांची खूप आठवण येते अवी. त्यांच्या विना एकटं राहणं खूप कठीण होतं. अवी, घरसुद्धा त्यांच्या विना खायला उठतं. असं म्हणत अन्वीचा रडण्याचा सूर वाढला. हे ऐकून निर्भयच्या चेहऱ्यावर गंभीरतेची छटाव उमटली. जेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा अन्वीने वर पाहिलं आणि निर्भयला पाहून क्षणभर त्याच्या चेहऱ्यातच हरवून गेली. लगेचच ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली, आय एम सॉरी, मला वाटलं अवी आहे म्हणून. निर्भय मध्येच प्रेमाने म्हटला, अन्वी, माझ्याशी लग्न करशील का? निर्भयचं हे वाक्य ऐकून अन्वी काही क्षण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. तिला समजलंच नाही की त्याला काय उत्तर द्यावं. तेवढ्यात तिची नजर दरवाजावर उभे असलेल्या अविनाश आणि कृषावर गेली. दोघं त्यांना बोलवायला आले होते, पण त्यांचं बोलणं ऐकून तिथेच थांबले होते. कृषा तर आश्चर्यचकित होती की निर्भयने खरंच अन्वीला लग्नासाठी प्रपोज केलं. तिला खूप आनंदही झाला होता. अन्वी त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि अविनाश तिला हसून होकार द्यायचा इशारा करतो. पण जेव्हा निर्भयला अन्वीचं उत्तर मिळालं नाही तेव्हा त्याने तिचे अश्रू पुसत शांत चेहरा करत पण गंभीर आवाजात म्हणाला, संपूर्ण वेळ घ्या तुम्ही, पण होकार देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. आत्तापर्यंत जितकं रडायचं आहे रडून घ्या, पण ज्या दिवशी तुम्ही माझी बायको व्हाल त्या दिवसापासून तुमच्या डोळ्यात फक्त आनंदाचे अश्रू असावेत, दुःखाचे नाहीत. इतकं बोलून निर्भयने क्षणभर तिला पाहिला आणि निघू लागला. तेवढ्यात अन्वी मध्येच म्हणाली, हो म्हटलं तर काय? प्रेम, निर्भय मध्येच म्हणतो. प्रेमाची व्याख्या मला नीट माहीत आहे. असं म्हणत तो थोडा थांबला आणि नंतर अन्वीच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तुम्ही फक्त हो बोला. माझ्या प्रेमात आणि सन्मानात कधीच कमी पडणार नाही. बाकी तुमचं स्वातंत्र्य. असं म्हणत निर्भय तिच्याकडे बघत एक पाऊल मागे झाला. दरम्यान कृषा आणि अविनाश पटकन दरवाजाच्या भिंतीला टेकून लपले आणि निर्भय सरळ हॉलकडे निघून गेला. 1 वर्षाने सर्वजण हॉस्पिटलमध्ये एका नवजात बाळाला घेण्यासाठी रांगेत बसलेले होते. माहिरा बेडवर झोपलेली त्यांच्याकडे पाहत होती आणि शिखाजी आपल्या हातात बसलेल्या बाळाशी खेळण्यात मग्न होत्या. तेवढ्यात त्यांनी माहिराकडे पाहून म्हटलं, अगदी आपल्या प्रथमसारखी दिसते ही. यावर समीर म्हणाला, ते तर आपण बघूनच ठरवूया की ही कोणावर गेली. आधी मला बाळ द्या, थोडा वेळ खेळून घरी जातो. तिथे वहिनी आणि कृषा एकट्याच आहेत. हे ऐकून शिखाजी म्हणाल्या, त्या एकट्या नाहीत, राघव बेटा त्यांच्यासोबत आहे. आणि तुम्ही एवढे अधीर का होताय? काही महिन्यांनी तुमच्या कुशीतही एक गोंडस बाहुली येणार आहे, त्यामुळे थोडी वाट बघा. आधी मला तरी माझ्या नातवंडांची खेळू द्या. हे ऐकून समीर तोंड लांब करत म्हणाला, हे काही बरोबर नाही. तुम्ही खूप वेळ तिच्यासोबत खेळताय आणि माझ्या कुशीत येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. कमीत कमी थोडा वेळ तरी मला खेळू द्या ना.
हे ऐकून शिखाजी हसल्या आणि त्यांनी प्रथमकडे पाहून म्हटलं, पहिल्यांदा तिचे बाबा तरी खेळून घेतील, मग तुम्ही खेळा. असं म्हणत शिखाजी प्रथमकडे आल्या आणि म्हणाल्या, हे घ्या तुमचं बाळ, जपून सांभाळा. हे ऐकताच प्रथम आपल्या मुलीला उचलतो आणि तिच्याकडे पाहून त्याचे डोळे ओलावतात. तिच्या मोठमोठ्या डोळ्यांकडे आणि नाजूक ओठांकडे पाहून तो तिच्या कपाळावर प्रेमाने एक हलकं चुंबन घेतो आणि परत तिच्याकडे पाहत राहतो. थोड्याच वेळात सगळे एकामागोमाग बाळाला घेऊन खेळायला लागतात. काही दिवसांनी संपूर्ण घर सजलेलं होतं, कारण बाळाचे नामकरण होणार होतं. सगळे लोक पूजा करत बसलेले होते आणि पंडित मंत्रोच्चार करत होते. तेवढ्यात ते प्रथमला म्हणाले, बाळाच्या आत्याला सांगा की तिने ठरवलेलं नाव बाळाच्या कानात सांगावं. हे ऐकून कृषा हसत हसत तिथे आली आणि माहिराच्या कुशीत असलेल्या बाळाच्या कानात नाव म्हणाली. मग ती सरळ उभी राहून सगळ्यांकडे पाहू लागली, जे तिच्या तोंडून नाव काय ठेवलं हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यावर अविनाश कृषाला म्हणतो, कृषा बेटा, सांग ना, काय नाव ठेवलंस तू आपल्या गोडीचं? हे ऐकून कृषा म्हणते, सांगू का? सगळे आनंदाने म्हणतात, हो हो. कृषा हसत म्हणाली, आम्ही आपल्या गोडीचं नाव ठेवलं आहे प्रगती, पण घरात तिला प्रागी म्हणूया. हे ऐकताच ती हसली आणि नाव ऐकून सगळे खूप खुश झाले. थोड्या वेळाने पूजा संपली आणि घरात मजामस्ती सुरू झाली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला. आपल्या आनंदात आम्हाला विसरून तर नाही गेलात? हा आवाज ऐकताच सगळ्यांनी समोर पाहिलं आणि अविनाश व कृषाची नजर तेव्हा निर्भय आणि अन्वीवर पडली. तेव्हा ते दोघे त्यांच्याकडे धावत आले. समीर घाबरत कृषाला म्हणाला, कृषा, हळू, जपून. पण कृषा पुढेच गेली. अविनाशने अन्वीला मिठी मारली तर कृषा निर्भयला बिलगली. त्यानंतर ती त्याच्यापासून थोडी वेगळी होत म्हणाली, अन्वीशी लग्न करून तू खूप बिझी झालास. इथे नामकरणही झालं आणि तू आत्ता आलास. यावर निर्भय तिच्या डोक्यावर हलकं थाप मारत म्हणाला, मग तुला अशा अवस्थेत माझ्याकडे धावत यायची काय गरज होती? मी आलो असतो तुझ्याकडे. हे ऐकून कृषा हळूच म्हणते, सॉरी. निर्भय प्रेमाने म्हणतो, आता पुढच्या वेळी असं परत करू नकोस. हे ऐकून कृषा मान हलवते. मग सगळे पुढे येतात. अन्वी कृषाला मिठी मारते. यावर कृषा थट्टेने म्हणते, मिळाली का तुम्हाला तुमच्या ठाणेदार नवऱ्यापासून फुरसत? यावर अन्वी निर्भयकडे पाहत हसत म्हणते, हो मिळाली, म्हणून तर आले ना. हे ऐकून दोघी हसतात. तेवढ्यात समीर सगळ्यांकडे पाहून झोपड्यातून प्रागीला उचलतो आणि गाणं सुरू करतो. ए दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा, खुशी का खुमार क्या कहना. हे ऐकून सगळे हसतात. शिखाजी सगळ्यांकडे पाहून हसत म्हणतात, खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. प्रथम समीरकडून प्रागीला घेत तिला प्रेमाने बघत पुढे म्हणतो, ए दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. माहिरा, कृषा आणि मन्नत प्रथम जवळ येऊन प्रागीकडे पाहत तिघी गातात, हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे, बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे, गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना. सगळे एकमेकांचे हात धरतात. प्रथम आणि माहिरा मध्ये येतात. बाकी सगळे गोल गोल फिरत हसत गातात, खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. निर्भय, अमन आणि निखिल सगळ्यांकडे पाहून हसत राहतात. तेवढ्यात प्रथम प्रागीला निर्भयकडे देतो. निर्भय तिला प्रेमाने पाहत असतो. शिखाजी त्याच्याजवळ येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गातात, खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. आणि अशाच हास्याने आणि आनंदाने संपूर्ण कुटुंब झुमून नाचू लागतं. तर आपली ही कथा इथे संपली आहे. तर आशा आहे की तुम्हाला आपले बंद प्रेमाचे ही संपूर्ण कथा आवडली असेल. तर तुम्हाला ही संपूर्ण कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.